भूतावासे गिरावासे श्रीनिवास श्रीपतित अच्युतानंद गोविंद विष्णू वैकुंठ नायक सर्व दैवके शरण सर्व दैवके देवत समस्त देव कवच सर्व देवा शिखामणी इतिद कीर्तिते यस्य विष्णुने तेजस त्रिकाले पठतीचे पाप तसन विदते राजद्वारे पटेद घोरे संग्रामे रिपु संकटे भूत सर्प पिशादी भय नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्राणा निधो निधन लाभते रोगाते मुच्यते रोगात बद्धो मुच्यते बंधनात यदिष्टतम लोके तत्व संशय ऐश्वर्य राज सन्मान मुक्ति मुक्ति फलप्रदम विष्णु लोको के सोपान सर्व दुखो के नाशन सर्वप्रदानुना सर्व मंगलकारकम मायावी परमानंदात व्यक्ता विपुड स्वामी पुष्टिन रमया समोद मोदते कल्याणभूत गात्राय कामितात पदाय श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासे ते नमः श्री कृष्णम समर्पस्तु। भगवत गीता 15 अध्याय प्राकृत श्री भगवान बोले खाली शाखावरील मूळ नित्य अश्वत बोलिला ज्याच्या पानेमध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्या तयासही भोग पाने पुन पृष्ठ जेथे खाली ही मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे नो लोकी त्याचे तसे रूप दिसेन येथे भासेन शेंडा बुडखान खांदा घेऊन वैराग्य अभंग शस्त्र तोडून हा दृढ मूलवृक्ष घ्यावा पुढे शोध तया पदाचा जेथून मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या परमातत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी जे मान मोहासह संग दोष जाळून निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ दे प्राज्ञ त्या नित्य प्रदीप प्रविष्ट न तया सुजडी सूर्य कायसे अग्निचंद्र हे जेथे गेला न परते माझे अंतिम धामते माझाची अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीने खेचितो पुष्पांतिकातून वारागंध खेचून घेत असे तशी घेऊन सर्व देह सोडून धरी प्रभू श्रोत्र जीवा त्वचा चक्षु घ्राण आणि कते मन ह्या सर्वांचा अधिष्ठुनी ते विषय सेवितो सोडित धरतो देह भोगितो गुणयुक्त हा परीन पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती योगी यज्ञ बळे ह्यास पाहती हृदय स्थित चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नहीन पाहती सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीत तसे चंद्रात अग्नीत जाण माझी तेजते आकर्षण बळे भूते धरा रूपे धरती तसे वनस्पती समी सोम पोषितो भरली रसे मी वैष्णावर रूपाने प्राणे देहात राहुनी अन्य ती पचविचारी प्राण पानास फुंकुनी सर्वातरी मी करीतो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदास ही मीची वैद्य वेदज्ञ मी वेद्य रहस्य करता लोकी पुरुष ते दोन शर आणि अक्षर शर सर्वची भूते स्थिर अक्षर बोलिला म्हणती परमात्मा तो तिज पुरुष उत्तम विश्व पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय मी शरा अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम मोह सारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रूपी भजे मज अत्यंत गुढ ते शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत्य कृत्याची। चला तर आपण आता थोडं आरती करूया। महालक्ष्मी नमन अष्टक म्हणून घेते आणि मग आरती करूया आपण। श्री महालक्ष्मी नमन अष्टकम। श्री महालक्ष्मी नमन अष्टकम। श्री गणेशाय नमः। इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलसूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्ध प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतर इते देवी आद्य शक्ती महेश्वरी योग जोग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महादोरे महापापरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्यासनास्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगतमाते महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबराधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगतमाते महालक्ष्मी नमोस्तुते।